नमस्कार. माझ्या ओठात कविताच नव्हे तर शिवीही असते क्रोधाला गुंजारणारी, असं धाडसी विधान कवितेतून करणारे आणि महाराष्ट्रातलं एक वादळी कवी व्यक्तिमत्व म्हणजेच कविवर्य नामदेव ढसाळ यांना आदरांजली आपण वाहणार आहोत आणि त्यांच्याविषयी चर्चा करणार आहोत अमृतवेलच्या आजच्या भागात. आपल्याबरोबर आहेत माननीय वसंत पाटणकर, लेखक, कवी, समीक्षक. त्यांचंही मनापासून स्वागत. आणि प्रसिद्ध नाटककार, लेखक, पटकथा, संवाद लेखक संजय पवार आपल्याबरोबर. तुमचंही मनापासून स्वागत. आपण त्यांच्याविषयी चर्चा करण्याअगोदर याविषयी आपण एक नामदेव ढसाळांविषयी आपण एक ध्वनिचित्रफित या ठिकाणी प्रथम पाहू आणि मग चर्चेला सुरुवात करू. नामदेव ढसाळ यांनी दक्षिण आफ्रिकेतल्या ब्लॅक पॅन्थरच्या धर्तीवर 1972 मध्ये दलित पॅन्थर या सामाजिक संघटनेची स्थापना केली. राजा ढाले, ज. व्ही. पवार, अर्जुन डांगळे, दया पवार यासारखी साहित्यिक मंडळी यामध्ये होती. सुरुवातीच्या काळात जहाल मतवादी संघटना असं स्वरूप असलेल्या दलित पॅन्थरनं मराठी साहित्यात एक नवा प्रवाह सुरू केला. दलित साहित्य म्हणून मान्यता मिळालेल्या या साहित्य प्रवाहाला मराठी साहित्याच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं मोलाचं कार्य नामदेव ढसाळ यांनी केलं. ढसाळांच्या साहित्याला इंग्रजी वाङ्मयाचा अभ्यास आणि आंबेडकरी विचार यांचा पाया होता. दलित पॅन्थरच्या स्थापनेनंतर लगेचच ढसाळ यांचा गोलपिठा हा काव्य संग्रह प्रकाशित झाला. गोलपिठाच्या आक्रमक आणि परंपरेला उभा छेद देणाऱ्या भाषेनं समीक्षकांना वेगळा विचार करायला भाग पाडलं. वर्षानुवर्ष सामाजिक विषमतेच्या चरकात पिळलेल्या पददलितांच्या या आवाजाची मग सर्वांनी दखल घेतली आणि दलित कविता विद्रोही कविता म्हणून ओळखली जाऊ लागली. त्यानंतर दलित पॅन्थर चळवळीतले दया पवार यांचं बलूत हे आत्मकथन प्रकाशित झालं आणि विद्रोही साहित्य जोमानं बहरू लागलं. चळवळीत राहूनही ढसाळ यांचं लेखन सुरूच होतं. त्यांनी वेगळ्या साहित्य विचारांच्या अनियतकालिकांद्वारे लिटिल मॅगझिनची चळवळ सुरू केली. या चळवळीनं ढाले, अर्जुन डांगळे, प्रल्हाद चेंदवणकर, बाबूराव बागुल यांच्यासारखे नव्या दमाचे आणि वेगळ्या शैलीचे लेखक पुढे आणले, ज्यांनी एकूणच मराठी साहित्य पुढच्या काळामध्ये समृद्ध केलं. ढसाळांच्या अनेक कविता इंग्रजीसह अन्य परदेशी भाषांमध्ये सुद्धा अनुवादित झाल्या आहेत. अमेरिकन लायब्ररी ऑफ काँग्रेसनं काही निवडक मराठी कवीच्या कविता त्यांच्याच आवाजात ध्वनिमुद्रित केल्या आहेत. ढसाळांनाही हा बहुमान लाभला. नामदेव ढसाळांच्या एकंदर कर्तृत्वाचा सरकारनंही पद्मश्री देऊन गौरव केला. चळवळीच्या उत्तरार्धात आणि आपल्या विचार प्रवासामध्ये ढसाळ मार्क्सवादाकडे झुकले. आंबेडकर आणि मार्क्स यांच्या विचारांची कास धरून ढसाळ अखेरपर्यंत वृत्तपत्रांमधून लिहित राहिले. निर्वाणा आधीच्या पीडा हा त्यांचा काव्य संग्रह निर्वाणा आधीचा अखेरचा काव्य संग्रह ठरला. आपण आता ही चित्रफित तर पाहिली, त्यातून मला पाटणकर सांगा की आपण हे पाहिल्यानंतर मुळामध्ये एखादा मोठा माणूस गेल्यानंतर नेहमी आपण असं म्हणतो की एक पोकळी निर्माण होते. नामदेव ढसाळ गेल्यानंतर कवितेच्या दृष्टिकोनातून, सौंदर्य कवितेच्या भूमिकेतून कोणती नक्की पोकळी निर्माण झाली? नामदेव ढसाळ हा खूप मोठाच कवी होता, यात काही शंका नाही. एक पहिलं वैशिष्ट्य या कवितेचं मला असं दिसतंय की ही कविता आशयाच्या बाबतीत, रूपाच्या बाबतीत, भाषेच्या बाबतीत सतत बदलत गेलेली. म्हणजे एकूण जर नामदेव ढसाळांची जीवनदृष्टी सांगायची झाली तर ती फुले, आंबेडकर आणि मार्क्स यांनी संस्कारित झालेली अशी मानववादी दृष्टी होती. आणि ती निश्चित पद्धतीने आता पुढच्या भविष्यात आपल्याला पाहायला मिळणार नाही. हा, आता निश्चितपणे पाहायला मिळणार नाही. आणि एक प्रकारचा बेदरकारपणा होता त्याच्या काव्य व्यक्तिमत्वामध्ये. जो बेदरकारपणा, तुम्ही आता या कार्यक्रमामध्ये शीर्षक दिलेले वादळी व्यक्तिमत्व, तर हा बेदरकारपणा हा त्याच्या काव्य व्यक्तिमत्वाचा गाभा होता. आणि हा बेदरकारपणा अनेक मनोवृत्तींमधून, अनेक भावना, जाणीवा यांच्यामधून आविष्कृत झालेला दिसतो. उदाहरणार्थ उत्कटता असेल, आवेग असेल, आवेश असेल किंवा बेफामपणा असेल, ह्या सगळ्या मनोवृत्ती त्याच्या कवितेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. वेदना, विद्रोह याच्यामधून देखील हा बेदरकारपणा आविष्कृत झाला. तो आता या पाहायला मिळणार नाही म्हणून तुम्हाला ती पोकळी महत्वाचंच आहे. संजयराव, मला तुम्ही सांगा की चळवळीतले नामदेव ढसाळ दिसत नाहीत म्हणून तुम्हाला काय वाटतं, काय ती पोकळी नक्की आहे? मला असं वाटतं की नामदेव ढसाळ यांच्या जाण्याने एका युगाचं अस्त झालं. बरं, ते युगाचं असतं म्हणताना मी अशासाठी म्हणतो की अस्पृश्यता प्रत्यक्ष भोगलेला आणि अगदी आता 21वे शतक ज्याने पाहिलंय, असा एक मोठा काळाचा पट ज्याने पाहिला,
आणि त्याच्यामध्ये तो म्हणजे जगला, ज्या पद्धतीने जगला, हम्म. ते सगळं फक्त असं व्यक्तिमत्व, असं एक आयुष्य, ज्याला असा एक इतिहास आहे आणि असं या 21व्या शतकातल्या या आजच्या ज्या सगळ्या मोबाईल आणि सगळ्या इंटरनेट पर्यंतचं जग पाहिलेलं हो. आणि त्या असताना सजग असलेला असा एक कार्यकर्ता, कवी तर ते मोठे होतेच, पण कार्यकर्ता हा गेल्यामुळे एक युग त्यांच्या बरोबर गेलं असं मला वाटतं. क्या बात आहे. मग वसंतराव, आपण इथे येऊया की मुळात कवितेच्या संदर्भात बोलायचं झालं तर नामदेव ढसाळांच्या कवितेने गोलपीठापासून ते आत्तापर्यंत मराठी साहित्य विश्वाला काय दिलं आणि आता काय उणे भासतंय? मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे एक विशिष्ट अशा प्रकारची बेफाम बेदरकार अशी वृत्ती जी, ती वृत्ती ही आपल्याला मराठी कवितेमध्ये नामदेव ढसाळांच्या कवितेखेरीज इतरत्र कुठेही दाखवता येणार नाही. वेदना विद्रोहाचा एवढा तीव्र उत्कट असा आविष्कार हा नामदेव ढसाळांच्या कवितेतच पाहायला मिळतो. एक 3 आशय केंद्र त्यांच्या कवितेचे दाखवता येतं. एक वेदना विद्रोह हे पहिल्या टप्प्यावरचं प्रभावी असं आशय सूत्र आहे. दुसरं आशय केंद्र जे आहे ते प्रेमभाव, कामभाव, जे दलित कवितेमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि तिसरं आशय केंद्र जे आहे ते म्हणजे अतिभौतिकीय जाणीवा, एक आध्यात्मिक अतिभौतिकीय अस्वस्थता, हे नामदेव ढसाळांच्या कवितेचं महत्वाचं असं वैशिष्ट्य होतं. म्हणजे हा जो काही प्रवास आहे, हा प्रवास जर पाहिला आपण, म्हणजे हे नुसते टप्पे नाही आहेत, ह्यांची सरमिसळ देखील वेगवेगळ्या टप्प्यांवरती झालेली आहे. मला असं चित्र दिसतं की नामदेव ढसाळला दलित कवी म्हणून सीमित करणं हे योग्य होणार आणि ते कधी कोणी केलं पण नाही. ढसाळांच्या कवितेवरती अन्याय केल्यासारखं होईल. कारण ही आशय केंद्र जर पाहिली आपण तर त्यांची कक्षा जी आहे, रेंज जी आहे, ती रेंज खूप मोठी आहे असं मला दिसतं. म्हणून त्यांची कविता जागतिक स्तरापर्यंत त्या ठिकाणी अगदी भारतीय पातळीवरती तर ती पोहोचलीच, पण जागतिक पातळीवरती देखील काही भाषांमध्ये, जर्मनीमध्ये किंवा जर्मन आणि मला वाटतं इतर भाषां, फ्रेंचमध्ये पण त्याचे अनुवाद, भाषांतर त्या कवितेची झालेली आपल्याला दिसून येतात. संजयराव, मला सांगा की नामदेव ढसाळ असं नेहमी पडला तर की ते पॅन्थर होते आणि कवी होते, आणि कवी असून देखील पॅन्थर होते. हे जे सूत्र मांडलं गेलं ते इतर कवीच्या वाट्याला असं कधी आलं नाही की चळवळीतला हा कवी मुळात नखशिकांत चळवळीत वाढलेला आणि त्याच्याबरोबर साहित्य विश्वात रममाण होणारा. तर ह्या चळवळीतला कवी म्हणून त्याच्याकडे पाहताना तुम्हाला काय वाटतं? तसं तुमचा निकटचा संबंध अनेक गोष्टींशी आहे. हे चळवळीतला कवी म्हणजे अगदी आत्तापर्यंत अरुण काळेंपर्यंत आपल्याला जाता येईल तसं आहे. पण नामदेव ढसाळांचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांची जी एक समग्रता होती, त्यांचा जो एक अभ्यास होता, की काय होतं, नामदेव ढसाळ ह्या नावाच्या पासूनच लोकांनी त्यांना खूप वेगळ्या पद्धतीने पाहिलं. त्यात दलित पॅन्थरच्या स्थापनेनंतर एक लढाऊ नेता आणि एक अत्यंत आक्रमक भाषा, अशा याच्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एकच भाग, ज्याला आपण एक सर्वसाधारण जो समाज आहे किंवा एक अभिजन वर्ग आहे किंवा मराठी साहित्य सारस्वत किंवा असा जो एक वर्ग आहे किंवा इव्हन राजकारण समाजकारणात, त्यांच्यासाठी ते एक असं एक बंडखोरीपेक्षाही थोडंसं शिवराळ अशा पद्धतीने त्यांच्याकडे पाहिलं गेलं. पण मुळामध्ये तेवढंच एक भाग त्यांच्या याच्यामध्ये नव्हता. तो त्यांच्या सुरुवातीच्या प्रकटीकरणाचा होता. म्हणजे आता जसं पाटणकर सर म्हणाले की त्यांची कवितेची भाषाही बदलत गेली, तर ही भाषा बदलत गेली त्याचंही कारण आहे म्हणजे तो तरुणपणातला तो जो अंगार होता तो नंतर हळूहळू ती मॅच्युरिटी येत गेली. अनेकदा काय होतं की कार्यकर्ते असे एका स्टिरियोटाईप होऊन जातात आणि ते तेच बोलत राहतात. नामदेव ढसाळांच्या बाबतीत हा अपवाद होता आणि त्यांना स्वतःला कार्यकर्ता आणि कवी हे दोन ते वेगळ्या पद्धतीने पेश होत असतात. किंवा ते त्यांचं विशेषतः गद्यलेखन आहे ते तर दुर्लक्षित राहिलेलं आहे. म्हणजे आंधळे शतक नावाचं त्यांचे जे पुस्तक आहे ते जर आपण वाचलं तर ह्या माणसाने काय काय वाचलंय, ह्याला किती जागतिक संदर्भ माहिती आहे आणि हे कुठून यांनी सगळं गोळा केलं असं वाटतं. की त्यांची जी काही प्रतिमा माध्यमातनं किंवा इतर ह्याच्यातनं आपल्या पुढे आली, त्या ह्याच्यामध्ये नामदेव ढसाळ म्हटल्यानंतर एक दलित पॅन्थर किंवा असा आणि एक शिवराळ बोलणारा माणूस एवढंच जे होतं. आणि दुसरी गंमत म्हणजे त्याच्या कवितेला ना, म्हणजे ती त्यांनी मुक्तछंदातच कविता लिहिली आहे तशी, पण तरी एक लय होती. आणि ह्याचं त्यांनी मला एकदा कारण असं सांगितलं होतं की माझी जी काही गोलपीठातनं कविता आली त्याच्या आधी जवळपास 3000 लिरिकल पोएट्री मी लिहिलेली, वृत्त, छंद, मात्रा वगैरे असं सगळ्या ह्याच्यातले जवळपास 3000.
आणि हे कोणाला म्हणे माहिती नाहीये फार. अच्छा. तर त्यामुळे मला असं वाटतं की ती लय आहे त्यांच्या बरोबर. मुक्त छंदाला होय, सुद्धा. होय. त्याच्यानंतर त्यातला इंग्रजीचा वापर होय. किंवा तृष्णा वगैरे असे जे काही त्यांचे खास शब्द आहेत, त्यांच्या शब्दकळा पण एक वेगळी आहे. हो. त्याच्यामध्ये ते म्हणजे जसं आपण म्हणतो ना की त्यांचा जो आवडता वर्ग लुंपेन आणि अधोविश्वास जो त्यांनी शब्द त्या वर्गात जी एक भाषेची सरमिसळ दिसते ना की थोडंसं उर्दू, मग थोडंसं इंग्रजी, थोडंसं असं मराठी, थोडंसं एक वेगळ्या पद्धतीचं, अशी सगळी एक देतात. आणि कार्यकर्ता म्हणून मला असं वाटलं की पुढे दलित पॅन्थर फुटल्यानंतर मुख्यतः त्यांच्यावरच खूप आरोप झाले, राजकीय भूमिकांवरनं आरोप झाले. तो इतिहास सगळा आपल्याला माहिती आहे. आणि त्याच्यानंतर ते कुठेतरी पूर्णपणे वेगळे पडत गेले. म्हणजे त्याच्यानंतर खूप गोष्टी झाल्या, खूप रिपब्लिकन ऐक्य, अमुक तमुक, त्या सगळ्या ठिकाणी ते असायचे. पण मला स्वतःला असं वाटतं की या सगळ्याच्या मध्ये एक व्यापक भूमिका किंवा एक व्यापक पद्धतीने बघण्याची जी दृष्टी नामदेव ढसाळ्यांकडे होती, तेवढी मला इतर कुठं ह्याच्यामध्ये दिसत नाही. म्हणजे कुठेतरी सगळेजण मग आपापल्या प्रत्येकाने एक कोश तयार करून घेतलेला होता स्वतःभोवती. म्हणजे नामदेव ढसाळ्यांच्या पुढे दलित म्हटल्यानंतर जी एक व्यापक अशी एक दृष्टी होती. हो, म्हणजे दलित कवी म्हणून कायम साहित्यिक म्हणून ते अडकले नाही. नाही, दुसरीकडे कसं होतं, जाती निर्मूलनाच्या बाबतीत ते भयंकर आग्रही होते, शेवटपर्यंत हे होते आणि त्यांचं त्याच्याबद्दलचं हे होतं. पण त्याच्यासाठी एकच एक कुठला तरी एक कार्यक्रम किंवा एकच एक धर्म किंवा एकच एक विचारसरणी अशा अडकले, त्यांना अडकले नव्हते. त्यांचं ते खूप व्यापक त्या अर्थाने त्या सगळ्या गोष्टीकडे बघत होते. पाटणकर सर, त्यांनी असं म्हणलं की माणसानं पहिल्या प्रथम स्वतःला पूर्ण अंशानं उद्ध्वस्त करून द्यावे, बिंदास डिंगडांग धटिंगिरी करावी, चरस गांजा ओढावा, अफीम लाल पट्टी खावी आणि त्याच्या पलीकडे मुबलक कंट्री प्यावी ऐपत नसेल तर, असं सगळं त्यांच्या कवितेत येत होतं. हे जेव्हा सगळं तुम्ही पाहता आणि कवितेचा बदललेला प्रभाव पाहता तेव्हा तुम्हाला ढसाळ कसे दिसतात? नाही, ढसाळांच्या मध्ये मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे बेदरकारपणा होता, ज्याला इंग्रजीमध्ये डायोनेशियन प्रवृत्ती म्हटली जाते. हां, की काय बेबंद अशा प्रकारचं, कुठल्याही प्रकारचे निर्बंध मानायचे नाही, अशा प्रकारची प्रवृत्ती होती. मगाशी पवारांनी त्यांच्या कवितेतल्या भाषेचा उल्लेख केला, तर त्यांची काव्यभाषा पाहिली तरी हा बेदरकारपणा आपल्याला स्पष्टपणे दिसतो. म्हणजे एका बाजूला प्रमाण मराठी आहे, दुसऱ्या बाजूला महारी बोली आहे विशिष्ट भागातली, बरोबर, ग्रामीण बोली आहे, काय इंग्रजी आहे, हिंदी आहे, उर्दू आहे, असं या सगळ्यांची सरमिसळ या भाषेमध्ये झालेली दिसते. अधोविश्वातल्या म्हणजे रेड लाईट एरियामधली भाषा वेश्यांची असेल, बडव्यांची असेल, तर ही भाषा ते सहजगत्या वापरतात, शिव्यांचा मुबलक वापर करतात. ज्या मध्यमवर्गीय संवेदनशीलतेला प्रचंड धक्के त्यामुळे मिळालेले, म्हणजे लैंगिक शब्द किंवा लैंगिक क्रियावाचक शब्द ह्यांचा सर्रास वापर त्यांनी केलेले आणि तो सप्रयोजक केलेले. म्हणजे या पद्धतीने भाषेचा वापर करणारा आणि मराठी कवितेला हे सगळं अपरिचित होतं. म्हणजे त्या काळामध्ये जेव्हा गोलपीठ आला म्हणून त्यांच्यावरती टीकाही झाली की रसाळ नामदेव पूर्वीचे कुठे आणि हे ढसाळ नामदेव कुठे, बरोबर पद्धतीची टीकाही झाली. बरोबर, म्हणजे ह्या सगळ्या कवितेची भाषा जी आहे ती मुख्य असते, बरोबर, आणि त्याच्यातून आपल्या प्रतिमा प्रतीक घडवत ढसाळांनी मराठी काव्यभाषेला एका पूर्णपणे अस्पर्शित, अलक्षित अशा क्षेत्रात नेलं, जी भाषा इतरांनी कोणी म्हणजे मर्ढेकरांच्या पुढे त्यांनी एक पाऊल टाकले, बरोबर, आणि हे माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे. म्हणजे या भाषेला काव्यात्मक रूप देणं. आणखी अनेक गोष्टी सांगता येतील. मगाशी यांनी काही गोष्टींचा उल्लेख केला, ते म्हणजे बहुश्रुतता, अनेक प्रकारचे संदर्भ त्यांच्या कवितेमध्ये येत असत. काय तत्वज्ञानातले असतील किंवा राजकारणातले असतील, समाजकारणातले असतील, इतिहासातले असतील, वैश्विक पातळीवर, अगदी वेगवेगळ्या प्रकारचे संदर्भ त्यांच्या कवितेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मुख्य म्हणजे अतिभौतिकीय जाणीवा जे आहेत, कितीतरी प्रश्नांचा विचार त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. म्हणजे आत्मा म्हणजे काय, अनात्म म्हणजे काय, अनित्य म्हणजे काय, अनंत म्हणजे काय, अंतिम काय असतं, पाप पुण्य काय, सत्य असत्य काय, कितीतरी पेचांचा, प्रश्नांचा शोध घेण्याचा प्रयत्न ढसाळांनी केलेला दिसतो. माझ्या दृष्टीने हा एका परीने आत्मशोध आहे असं म्हणते. संजयराव, मला सांगा की या संदर्भामध्ये ढसाळांनी जी कविता लिहिली, गोलपेठापासून पुढे आल्यानंतर जे काही साहित्यिक प्रवास त्यांनी केला, त्यामुळे दलित साहित्याला खऱ्या अर्थाने अभिजन वर्गात जवळ जाण्याची एक फार मोठी
त्या ठिकाणी एक प्रवाह त्या ठिकाणी मिळाला असं मला वाटतं का? अनेक साहित्यिक त्यामुळे पुढे आले, लिहिते झाले. केशव मेश्रामांपर्यंत आपण दया पवार आहेत, केशव मेश्राम, तर बागुलांचा आपण उल्लेख केला. असे अनेक जण पुढे आले, बनसोड आहेत. तर या माध्यमातून खरं ते स्थान मिळालं असं मला वाटतं का? काय किती त्याचं मुळात योगदान कसं आहे की दलित कविता असं म्हणून जो एक फ्रेज आपल्या साहित्य विश्वात आली, त्याच्या आधी लघु नियतकालिकांची जी चळवळ होती हो. त्यात हे सगळे कवी होते. बरोबर आहे. हो. म्हणजे तेव्हा असं त्याला काही दलित वगैरे असं काही विशेष लागलेलं नव्हतं. ते दलित पॅन्थर आणि स्थापना झाल्यानंतर एक भूमिका घेतल्यानंतर मग ते दलित साहित्य म्हणून. पण त्याच्या आधी लिटिल मॅगझिन मधनं ही कविता मोठ्या प्रमाणात आली आणि तो खरा धक्का होता इथल्या मराठी साहित्य विश्वाला. कारण ते जे एक सदाशिव पेठी आणि दुसरीकडे सत्यकथा असं ह्याच्यामध्ये जे होतं, तर लघु आणि नियतकालिका म्हणजे राजा ढालेंपासून हे सगळे लोक हे पहिल्यांदा लेखक म्हणून पुढे आले, लेखक कवी असे म्हणून पुढे आले. नंतर मग दलित पॅन्थरची स्थापना झाली. ज्यावेळी दलितांवरचे अत्याचार देशभरात वाढले तेव्हा त्यांना असं वाटलं की लेखकपेक्षा आपण काही एक भूमिका घेतली पाहिजे. मग त्यातनं ती पॅन्थरची स्थापना झाली. आणि तेव्हा हे जे बाकीचे सगळे लेखक होते हे तसे सिम्पथायझर होते या सगळ्या चळवळीत. त्यातले काही पुढे त्या चळवळीत पण गेले आणि तिथनंच ते सुरुवात झालेली होती. बरोबर. फक्त ह्याच्यामध्ये असं झालं की नामदेव ढसाळ हे जे व्यक्तिमत्व होतं हे ह्या सगळ्यामध्ये अतिशय खुलं, ओपन असं व्यक्तिमत्व होतं. म्हणजे त्यांनी कुठलीच गोष्ट लपवून ठेवली नाही. बरोबर. म्हणजे नामदेव ढसाळांच्या पत्नी मल्लिका अमरशेखरांनी उद्ध्वस्त व्हायचं हे चरित्र आत्मचरित्र लिहिल्यानंतर अनेक लोकांना नामदेव ढसाळांविषयी असं एक तिरस्कारपणा आला. परंतु नामदेव ढसाळ करत असलेल्या गोष्टी मराठीतले सगळे साहित्यिक करतात. बरोबर. कोणी करत नाही असं नाही, पण नामदेव ढसाळांनी ते लपवून नाही ठेवलं. बरोबर. म्हणजे त्यांनी ते ओपन केलं. त्याच्यानंतर मल्लिका ढसाळ ते जेव्हा आत्मचरित्र आलं त्याच्यानंतर तेंडुलकरांनी त्याच्यावर नाटक लिहिलं, कन्यादान नाव. पण कन्यादान या नाटकाच्या बद्दल सुद्धा नामदेव ढसाळ्यांनी दिनकर साखरेकरांच्या मासिकामध्ये एक अत्यंत उत्कृष्ट टिपण लिहिलं की ते नाटक कसं चांगलं होऊ शकलं असतं अजून. म्हणजे तेंडुलकरांना ती दृष्टी कशी नाही आली अशा पद्धतीने त्यांनी लिहिलं होतं की जेव्हा एक महार आणि एक ब्राह्मण या दोन संस्कृती एकत्र येतात तेव्हा त्यांच्यामध्ये होणारे तंटे बकडे पण त्यातनं मिलन झालं तर ते कसं चांगलं होऊ शकतं हे त्यांनी त्याच्यात हे केलेलं होतं. आणि हा त्यांचा जो ओपननेस होता ना हा सगळीकडेच होता. म्हणजे मला एकदा ते म्हणाले होते माझं काहीतरी त्यांनी वाचलं आणि मी ते असं थोडंसं समीक्षात्मक म्हणजे थोडं काय एक आढावा घेण्यासारखं लिहिलं होतं. तर मला त्याने कधी फोनवर सल्ला दिला, अरे अभी तुम बच्चे हो, अभी लिखो पहिले, बाद में एनालिसिस करो, पहिले लिखो ना, तुमको जो चाहिए वो लिखो. म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की तू लिही ना, तू पडू नको. हा, तू त्या जगाचं विश्लेषण करण्याचं एवढं काय तुझ्यात आत्ता ती गरज नाहीये. हा जो एक ओपननेस होता ना त्यांचा, किंवा ते मला म्हणायचे की वाचतो तू आधीमधनं मला महानगरमधनं शिव्या देताना वगैरे, तर कुठेही त्यांच्या जरी तो हे होतं त्याच्याबद्दल काही मतं त्यांची आग्रही होती आणि काय होती. किंवा मी असं म्हणेन राजकीय दृष्ट्याने त्यांच्यावर टीका आली की ते शिवसेनेबरोबर. पण मला असं वाटतं की नामदेव ढसाळ शिवसेनेकडे ज्या पद्धतीने बघत होते तसे बाळासाहेब ठाकरे पण बघत नसतात. अच्छा. की त्यांना जो बहुजन वर्ग आणि तो एका वेगळ्या पद्धतीने रिव्होल्युशनरी फॅक्टरमध्ये येणं आणि त्यांनी एक वेगळ्या भाषिक आंदोलनाशी निगडून हे करणं, ही जी भूमिका नामदेव ढसाळांना दिसत होती किंवा त्यातनं एक ते क्रांतीचं वेगळं स्वप्न जे बघत होतं ते त्याच्या पॉसिबिलिटी ज्याला म्हणतो ना आपण कधी कधी, जसं आपण एखाद्या नाटक बघतो एकांकिका स्पर्धेत आणि वाटतं या दिग्दर्शकात किंवा लेखकात खूप पॉसिबिलिटीज आहेत. बरोबर आहे. तशा मला वाटतं की त्यांना शिवसेनेमध्ये त्या पॉसिबिलिटी दिसत होत्या म्हणून ते ठाकरेंच्या जवळ ज्या क्षणी त्यांना वाटलं त्या क्षणी ते निर्णय घेतले त्या पद्धतीने वागले. पण आज नेहमी असं नेहमी म्हटलं की मराठी साहित्य विश्वामध्ये असणारे साहित्यिक विचारवंत लेखक हे चळवळीशी यांचं नातं तुटलंय. मागाशी पोकळीचा आपण उल्लेख केला तर ते चळवळीशी त्यांचं नातं होतं आणि ती भूमिका सातत्याने मांडली जे आज प्रकर्षाने जाणवतं आपल्याला की पाहायला मिळत नाही. हो, कारण ते दलित पॅन्थरचं अगदी शेवटपर्यंत आता पॅन्थर आहे कुठे इथपर्यंत सगळे आले तरी त्यांचा एक वर्धापन दिन साजरा करायचे. आता अगदी लेटेस्ट सुद्धा ते केलंय. त्याच्यानंतर ते त्यांचा स्वभाव इतका हे होता ना की त्यांना तुम्ही वाटेत भेटला आणि ते तुम्हाला सांगणार की तुम्ही यायचं का तुम्हाला कार्यक्रमाला माझ्या आहेत आणि तुम्ही बघतो वगैरे म्हणाल तर ते पोस्टरवर नाव टाकून द्यायला. म्हणजे असा एक तो सगळा एक ओपननेस म्हणजे कशाचाच पाहायला मिळत नाही. हा, बरोबर. म्हणजे मला आठवते एकदा ते म्हणजे माझी भेट झाली आणि ते म्हणाले की मी आता वसंतदादा पाटलांकडे चाललोय, त्यांना भेटायला चाललोय. म्हातारा काय हाकलून पण देतो मला कधी कधी, आता काय नाही वगैरे असं, पण प्रेमळ आहे म्हातारा. म्हणजे हे सगळं त्यांना माहीत असायचं की आपण तिथे गेल्यानंतर कदाचित आपल्याला अपमान होईल, आपल्याला चार चौघासमोर आता जा, निघून जा, बसू नको, थांब नको, असं काय. पण
कुठेही त्याचं मनामध्ये त्यांना हे नव्हतं. पुन्हा जेव्हा जेव्हा त्यांनी कविता संग्रह काढले ना त्यांचे काही, तर अनेक लोकांकडनं त्यांनी ती आर्थिक मदत घेतली. मग ते कविता संग्रह त्यांना म्हणजे सुशील कुमार शिंदे, पतंगराव कदम, अमुक तमुक, की जी नावं आपल्याला असं वाटतं की अरे ही नाव इथे कशी, मग ते जाहीरपणे तर त्यांनी पैसे दिले ना, तर मग त्यांच्यामुळे हा कविता संग्रह. तर हा जो एक उपन्यास हा त्यांच्या वादळी व्यक्तिमत्वाचा एक सगळा म्हणजे भाग हा होता. याला काही लॉजिक नाही. दिलीप पुरुषोत्तम चितळेंनी त्यांना आधुनिक तुकाराम म्हटलं. अशी त्यांची किती आधुनिक तुकाराम आहेत. भाषेचं जे वळण नामदेवदासांच्या कवितेत दिसतं, हा, त्याच्या आधारे असं म्हणता येणं शक्य आहे की हा आधुनिक तुकाराम आहे. इतकं सडेतोड मोकळेपणाने आता आपण जी चर्चा करतो आहोत, हो. हा, पवार सांगतायत आपल्याला की अगदी खुल्लम खुल्ला. तर हा जो काही रोखठोकपणा आहे व्यक्तिमत्वामधला, हा रोखठोकपणा त्यांच्या अनेक कवितांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे तो सुरुवातीपासून आहे हो. शेवटपर्यंत आहे. फक्त काय झालेलं आहे की विद्रोहाचा जो सूर आक्रमक सुरुवातीला होता, तो आक्रमक सूर हा शेवटच्या टप्प्यावरती राहिला नाही. म्हणजे याचं कारण कुठेतरी जागतिकीकरणामुळे जी काही परिस्थिती बदलली होती, जागतिकीकरणात बदललेली हो, शारीरिक त्यात ते परिस्थिती. कोंडी होते आपली वगैरे, अशी काहीतरी जाणीव त्यांना झालेली असावी. आणि एक प्रकारचा हतबलतेचा सूर देखील शेवटच्या टप्प्यावरच्या कवितेमध्ये दिसतो. म्हणजे निर्वाणा अगोदरची बरोबर. पिढा, हो, हो, हो. हा जो संग्रह आहे, हो. ती पिढा जी आहे, ती पिढा त्या त्या प्रकारे जाणवते, त्या जाणवते. तुम्ही मराठी साहित्य विश्वातल्या होतकरू नवीन लिहित्या लेखकांना काय सांगू शकाल? आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे काय तुम्ही सांगू शकाल की काय ढासळणकडे त्यांनी घ्यावं? आणि ढसाळांकडून भाषेचं वळण जे आहे, भाषेचा पोत हा कसा घडवतो कवी, आणि मुख्य म्हणजे आवेग, उत्कटता, हा, ह्या गोष्टी जे आहेत, ह्या गोष्टी ढसाळांकडून घेण्यासारख्याच आहेत. की इतकी उत्कटता असलेली कविता ही आपल्याला फार कमी ठिकाणी पाहायला मिळते. तर ह्या गोष्टी नव्या लोकांनी घ्यायला काहीच हरकत नाही. जागतिकीकरणाच्या वाटेवर तरुण लेखकांनी ढसाळांकडून संजयराव का घ्यावं असं वाटतं? ज्यांचा वर्तमानातल्या घडामोडींशी साहित्य कृतींच्या माध्यमातून संबंध असतो, पण समाज मनाशी संबंध तुटलेला असतो, अशा लेखकांनी काय घ्यावं? नाही, लेखकापेक्षा ढसाळांकडून कार्यकर्त्यांनी पण खूप घेण्यासारखं आहे. मुळात आपल्याकडे काय करतो, कार्यकर्ते पण स्टिरियोटाइप होतात. सारखं आपलं एक फुले शाहू आंबेडकर बोललं की झालं, संपला विषय. पण एक बहुश्रुतता असणं, अभ्यास असणं, म्हणजे कार्यकर्ते स्वतःला एक एनरिच करण्याची जी प्रक्रिया असते ती ढसाळांमध्ये सतत होताना आपल्याला दिसत होती. आणि त्यामुळे ते ह्या सगळ्या ह्याच्याकडे ना, त्यांच्याच भाषेत सांगायचं तर आता त्यांना ते टोटल लागत नसावी, हे काय चाललंय सगळं. अशा पद्धतीने त्यांना तो जरा हे सगळं जे काही चाललेलं आहे हे कुठे जाणार किंवा काय, हे कशा निष्ठावर किंवा हे जे काही सगळं चालू आहे, तर मला असं वाटतं की तो त्यांचा स्वतःशी अभ्यास जो चालला होता, स्वतःशी एक संवाद त्यांचा चालला होता. त्यांनी एका ठिकाणी असं म्हटलं होतं की आता मी अलीकडे पॉलिटिकल लोनलीनेसमध्ये मी मला टाकलंय, आणि त्याच्यामुळे ते स्वतःशी चिंतन करत असल्यासारख्या सगळ्या गोष्टीकडे ते पाहत होते. म्हणजे त्या शेवटच्या ह्याच्यामध्ये डॉक्टरांनी पण सांगितलं की त्यांनी एका संध्याकाळी त्यांना विचारलं की मला माझ्यानंतर माझ्या पत्नी आणि मुलाची काळजी आहे. म्हणजे हे जे आहे ना, म्हणजे एका बाजूला आपण जे त्यांचं एक पूर्ण वादळी व्यक्तिमत्व, पण त्याच वेळी हा जो, तर मला असं वाटतं की ढसाळांकडनं हे घेतलं पाहिजे की कार्यकर्ता असो, कवी असो, अभ्यास पाहिजे. एक बहुश्रुतता, दुसऱ्यांचं पण वाचलं पाहिजे. आपलंच फक्त वाचायची सवय असते लोकांना किंवा आपल्याला माहिती असतं. तर हे जे इतरही सगळं संस्कार त्याच्यावर आपल्यावर करून घेणं, आपण म्हणून कोणी सांगण्याच्या ऐवजी वेगवेगळं काय, तर सगळ्या पद्धतीचं वाचन करत होते आणि सगळ्या पद्धतीचं पाहत होते. आणि मला असं वाटतं की कुठेतरी म्हणजे हा जो त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग होता की कदाचित लहानपणीच त्यांनी त्या अधोविश्वात त्यांचं हे झाल्यामुळे ते एक लैंगिकता पद्धतीने सगळं आलं. तर त्यामुळे एक त्याचा स्वभाव पण असा एक डिंग डांग धतिंग अशा स्वरूपाचा राहिला. कारण चित्रपित्र पण पाहिलं, रासायनिक मूलद्रव्यांचा शोध हे पुस्तक ते वाचत होते. म्हणजे असं वेगळेपणा जो त्यांच्या कुठे साहित्य कृतीशी जवळीकता साधणारा नाही. मला वाटतं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण असं म्हणू शकतो की ढसाळांमध्ये असणारा बेदकारपणा जो आहे तो तर निश्चित पद्धतीने घ्यावा, पण मराठी साहित्य विश्वातल्या लेखक कवींनी त्यांचं चळवळीशी असणारं जे नातं आहे ते खऱ्या अर्थाने घेतलं पाहिजे. कारण ते आज वर्तमानाची गरज आहे. वसंतराव, आपण या ठिकाणी आलात, संजयराव आपणही आलात आणि खूप चांगली चर्चा केली, त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. आणि अमृतवेलच्या पुढच्या भागात आपण अशाच पद्धतीने नवीन विषयासह पुन्हा एकदा भेटणार आहोत. नमस्कार. अमृतवेलच्या पुस्तक परिचयामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पहिलं पुस्तक आहे राजहंस प्रकाशननं प्रकाशित केलेलं आणि उषा तांबे यांनी लिहिलेलं रोमांचकारी रेल्वे.
भारतीय रेल्वेला साधारणपणे 150 वर्षाचा इतिहास आहे. पहिली रेल्वेगाडी 1853 साली व्हिटी ते ठाणे अशी धावली. या रेल्वेपासून तर काल परवा सुरू झालेल्या मोनो रेलपर्यंतच्या भारतीय रेल्वेचा एक अतिशय सुंदर, आगळा वेगळा आणि रोमांचकारी प्रवास आपल्याला या पुस्तकातून उषा तांबे यांनी घडवलेला आहे. या पुस्तकामध्ये रेल्वेची आखणी कशी झाली, म्हणजे रेल्वे मार्गांची आखणी कशी झाली, बांधणी कशी झाली, त्याचप्रमाणे रेल्वेच्या मार्गांवर बांधण्यात आलेले विविध प्रकारचे पूल, त्यातलं स्थापत्यशास्त्र, तसंच सिग्नलिंगची काय व्यवस्था असते आणि एकूणच हे संपूर्ण रेल्वेचं अतिशय कुतूहलजनक असं जे विश्व आहे त्याविषयीची अतिशय गमतीदार सुंदर माहिती आपल्याला या पुस्तकामध्ये मिळते. भारतीयांच्या जीवनामध्ये रेल्वेचं स्थान काही आगळंवेगळंच आहे. त्यांचं भावनिक नातं रेल्वेशी जुडलेलं आहे. त्या दृष्टीने सर्वांना हे पुस्तक वाचायला नक्कीच आवडेल. रोमांचकारी रेल्वे, उषा तांबे. यानंतरचं पुस्तक आहे पक्षीतज्ञ किरण पुरंदरे यांनी लिहिलेलं पक्षी आपले सखे शेजारी. हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे ज्योत्स्ना प्रकाशननं. या पुस्तकामध्ये आपल्याला पक्षी म्हणजे काय, पक्षी कसे निर्माण झाले, त्यांचा अधिवास कसा असतो, पक्ष्यांची लांबी मोजण्याची पद्धत काय, या सर्वांचं एक सुंदर असं चित्रण आणि वर्णन आपल्याला पुस्तकामध्ये पाहायला मिळतं. या पुस्तकामधली सगळ्यात जमेची बाजू म्हणजे विविध प्रकारच्या पक्ष्यांचे सुंदर छायाचित्र या पुस्तकामध्ये दिलेली आहेत. या पुस्तकामध्ये आपल्याला कावळा, कोतवाल, खंड्या, खडपाकोळी, घार, चष्मेवाला, चिमणी, टिटवी, तारवाली, तांबट, दयाळ, पिंगळा अशा जवळपास 30-40 पक्ष्यांची माहिती आपल्याला मिळते. हे पर्यावरणाच्या दृष्टीनं आणि एकूणच पक्षी जीवनाचं ज्यांना खूप वेड आहे किंवा पक्षी निरीक्षणाची ज्यांना सवय आहे त्यांना हे अतिशय वाचनीय असं पुस्तक आहे. पक्षी आपले सखे शेजारी, किरण पुरंदरे. यानंतरचं पुस्तक आहे अक्षर प्रकाशननं प्रकाशित केलेलं ते 13 दिवस. मूळ पुस्तक लिहिलेलं आहे IBN 7चे पत्रकार आशुतोष यांनी आणि त्याचा अनुवाद केला आहे नीता भिसे यांनी. या पुस्तकाला आशिष नंदी आणि योगेंद्र यादव यांची प्रस्तावना लाभलेली आहे. आपल्याला माहिती की लोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे यांनी 13 दिवस आंदोलन रामलीला मैदानावर दिल्ली इथं केलं. या संपूर्ण आंदोलनाचा लेखाजोखा, त्यातला घटनाक्रम आणि एकूण मिळालेल्या लोकांचा प्रतिसाद काय आणि कसा होता याविषयीची एक सुंदर अशी चित्रकथा आणखीन लेखाजोखा आपल्याला या पुस्तकामध्ये पाहायला मिळतो. ही एक आगळीवेगळी अशी आंदोलनाची कहाणी आहे जी आपल्याला नव्या महात्म्याचा उदय, साम्राज्याचा पलटवार, हे अण्णा कोण होते, अण्णांचा अटकाव, रामलीला मैदानात अण्णा, कोंडी फुटली, अण्णांचं उपोषण सोडलं, अशा विविध सदरांद्वारे, विविध लेखाद्वारे आपल्याला ही सगळी माहिती, संपूर्ण आंदोलनाचा काळ आपल्यासमोर आशिष यांनी उभा केलेला आहे. हे पुस्तक पत्रकारांनी, त्याचप्रमाणे सामाजिक राजकीय अभ्यासकांनी, तसंच सर्वसामान्य माणसांनी देखील जरूर वाचावं. एका आंदोलनाची दिशा, ते 13 दिवस, आशुतोष यांचं. यानंतरचं पुस्तक आहे अरुण साधू यांनी लिहिलेलं विठ्ठलराव विखे पाटील यांचं चरित्र, सहकार धुरीण, आणि हे प्रकाशित केलेलं आहे रोहन प्रकाशननं. आपल्याला माहिती आहे 1950 साली विठ्ठलराव विखे पाटील यांनी भारतातला पहिला सहकारी साखर कारखाना, प्रवरा सहकारी साखर कारखाना, हा लोणी इथं उभा केला. त्यावेळेला अज्ञान आणि दारिद्र्य यामध्ये पिचत असलेल्या छोट्या छोट्या अनेक शेतकऱ्यांना त्यांनी एकत्र केलं आणि एक मोठंच आंदोलन या सहकारी चळवळीसाठी उभं केलं. 10 वर्ष अथक प्रयत्नांनी सर्वांना बरोबर घेऊन त्यांनी ह्या कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या या सहकारी चळवळीच्या आदर्श अशा कारखान्यानंतर महाराष्ट्रामध्ये सहकारी कारखानदारीचं लोण पसरलं आणि मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्राचं आर्थिक आणि सामाजिक चित्र बदललं. त्याची संपूर्ण ही एक चित्रकथा आपल्याला या पुस्तकामधून पाहायला मिळते. फक्त आर्थिकरण असं त्याच्यामध्ये उद्देश नव्हता, तर त्याचबरोबर शिक्षण आणि अन्य एकूणच बदलाचेही त्यांनी अनेक प्रयोग केले. याविषयीची सविस्तर माहिती आपल्याला या पुस्तकामधून पाहायला मिळते. हे पुस्तक जरूर वाचावं. सहकार धुरीण, अरुण साधू यांनी लिहिलेलं. या व्यतिरिक्त काही पुस्तकं आमच्याकडे आलेली आहेत, तीही वाचकांनी जरूर पाहावीत. एक अजब कोलाहल, चंद्रशेखर साणेकर यांचा गझलांचा संग्रह, आणि नाजुका हा मृणाल अजित गोडांबे यांचा काव्यसंग्रह. तर रसिक हो, ही होती पुस्तक परिचयमधल्या काही पुस्तकांची छोटीशी ओळख. पुन्हा भेटूया पुस्तक परिचयमध्ये.
तोपर्यंत हॅपी रिडिंग.